Audio Jungle. Audio Jungle. सामान्य रुग्णालय उदगीर परिचारिका संघटनेच्या वतीनं मी काळेस्टर बोलते की आमच्या ज्या खूप दिवसापासूनच्या परिचारिकांच्या मागण्या आहेत ते शासन मनावर घेतच नाही आहे आणि वेळोवेळी शासनाला नेहमी सांगूनही शासन आम्हाला 7व्या वेतन आयोगातल्या त्रुटी की केंद्राप्रमाणे आम्हाला कोणतेही भत्ते मिळत नाही आहेत आणि आमचे जे परिचारिकांच्या वेतन त्रुटी आहेत 7व्या वेतन आयोगातल्या त्याही मिळत नाही आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे की कंत्राटी भरती शासनानं पहिले बंद केले पाहिजे. आज आम्ही फक्त ह्याच्या 1 दिवसाच्या ह्याच्यासाठी उतरलेलो आहेत संपासाठी आणि वेळोवेळी आमच्या पदोन्नती पण होत नाहीत वेळच्या वेळेला की आणि ज्यांनी स्पेशलायझेशन केलेले आहेत त्यांना वेळोवेळी म्हणजे त्यांचं इन्क्रिमेंट पण मिळत नाही किंवा त्यांना असं वेगळं काही म्हणजे पदभरती तर होतच नाही, पदभरती तर झालेच नाहीत वेळोवेळेला पण त्यांचा विशेष असं त्यांचा म्हणजे जे पण शिक्षणाचा भत्ता असतो तोही मिळत नाही कोणत्या नर्सेसला आणि केंद्र शासनाप्रमाणे जोखीम भत्ता तर कधीच मिळालेला नाही नर्सेसला. आम्ही कोविड काळापासून आम्ही आमच्या जीवाची जोखीम घेऊनच आमचं काम करतोय पण केंद्र शासनाच्या परिचारिकांना तो विशेष जोखीम भत्ता मिळतोय आणि राज्य शासनाच्या परिचारिकांना अजिबात तो दिला जात नाही. असा भेदभाव कशासाठी आमच्यावर की आम्हीच काम करत नाही आहे का जीवाची जोखीम घेऊन की त्यांनीच काम करतात ह्याच्या प्रशासनानं थोडी प्रशासकीय बदल्या नर्सेसमधला वगळलं पाहिजे. प्रशासकीय बदल्यांमधून ह्या सगळ्या आमच्या नर्सेसच्या मागण्या आहेत. तरी शासनाने लवकरात लवकर ह्याच्यावर निर्णय घ्यावा. तरी आज आम्ही 1 दिवसाचा संप पुकारलेला आहे. जर शासनानं आमच्या ह्या मागण्या मान्य नाही केल्या तर 18 जुलैपासून आम्ही बेमुदत संपावर जातो. असं आपला सामान्य रुग्णालय उदगीर महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेची आमची शाखा आहे उदगीरची. तरी आम्ही आज संपावर जात आहोत. सगळेजण आज 1 दिवसाचा संप करत आहेत. आमच्या मागण्या ह्या खालीलप्रमाणे आहेत. प्रमुख मागणी अशी आहे की आमची जी 7व्या आयोगात वेतन त्रुटी आहे जे की फक्त 1 आणि 2 कॅडरला ज्याच्यामध्ये फक्त 1-2% लोक आमचे काम करतात त्या लोकांनाच वेतन देऊन त्यांचे आमचे डोळे पुसल्यासारखे केलेले आहे. तर ते वेतन त्रुटी व्यवस्थित करणे. दुसरी आहे की आमचे जे प्रमोशन आहे जे आम्ही उच्च शिक्षित आहे त्या लोकांचे आज 17 वर्षापासून आम्हाला प्रमोशन दिले नाहीत ज्याने की त्यांनी खर्च करून आम्हाला शिक्षण दिले आणि आम्ही 17 वर्षापासून त्या प्रमोशनच्या ह्याच्यात आहोत आणि प्रमोशन त्यांच्याकडे शिक्षित लोक असूनसुद्धा जे नर्सिंग कॉलेज सुरू होणार आहेत BSc नर्सिंगचे तर त्या सगळे मान्यता राहून शासनाचे की त्याने असे म्हणतात की यांना MSc नर्सिंगचे लोक नाहीत म्हणून ते बिल्डिंग बांधून मान्यता होऊन पण ते कॉलेज सुरू करू शकत नाहीत आणि जेणेकरून 101 लोक त्यांच्याकडे ऑलरेडी त्यांच्या अंडर आहेत त्यांनी पैसे खर्च करून शिकवलेले. त्यामुळे लोकांना जी आपली गोरगरिबाची जनता शिक्षणासाठी बाहेर आज जर BSc नर्सिंग करायचं म्हणलं तर 1 लाख 2 लाख वर्षाला फी भरून करत आहेत. हे एकदम अन्यायकारक आहे जनतेवर सुद्धा आणि आमच्यावर सुद्धा. तिसरी गोष्ट अशी आहे की आम्ही एवढी जोखीम घेऊन एवढे सगळे कार्य करतात की एवढ्या इन्फेक्शन ह्याच्यामध्ये वाढमध्ये आम्ही सेवा देतो. आपण आता पाहिलंच आहे की कोविडमध्ये एकमेकांना लोक बोलत नव्हते तरी आम्ही एवढी रिस्क घेऊन एवढी जोखीम घेऊन असे अनेक आजार येत असतात की आम्ही सेवा देत आहोत आणि हे जे सेंट्रल केंद्र सरकारला त्यांना जोखीम भत्ता दिला जातो आणि आम्हाला दिला जात नाही. हा अन्याय आमच्यावर का? आम्ही माणसे नाहीत का किंवा आम्ही सेवा देत नाही का? आज आम्ही या वार्डमध्ये कंटिन्यू सगळ्यात जास्त पेशंटच्या सानिध्यामध्ये फक्त परिचारिकाच असतात की जेणेकरून दुसऱ्या जे केडर आहेत आपल्या आरोग्य सेवेचे ते एवढे जास्त वेळ देऊ शकत नाही जेवढे आम्ही तिथं दिवसाचे 8-10, 12 तास आम्ही राहतो. तर आम्हाला हा जोखीम भत्ता दिलाच पाहिजे. आम्ही पण आमच्या जीवाची जोखीम भत्ता आमच्या पण मागचे कुटुंबाचे वगैरे सगळे घेऊन आम्ही इथं ड्युटी करतो तर हा जोखीम भत्ता भेटलाच पाहिजे. परत आम्ही आता सगळ्या आमच्या ज्या ह्या आहेत परिचारिका सगळ्या महिला वर्ग आहेत की जेणेकरून आमच्यावर कुटुंब पूर्ण चालू असते आणि याने प्रशासकीयच्या नावाच्या खाली आम्हाला 5-6 वर्षाला बदली करतात आणि आम्हाला ह्या ठिकाणाहून त्या ठिकाणी हलवण्यात येतात. त्यामुळे आम्हाला पण फॅमिलीचा स्ट्रेस असतो आणि आम्हाला पण आणि ह्या नावाखाली मग प्रशासकीय बदली नावाखाली परत
परत बदल्याचं तुम्हाला तुमच्या मनावर पाहिजे असेल असं म्हणून भ्रष्टाचार पण होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे आमच्या प्रशासकीय बदल्या बंद करावे की जेणेकरून आमच्याकडे कोणताच वित्तीय चार्ज नसतो की ते बदल्या करण्यामागचा. पुढचा असा मुद्दा आहे की आम्ही ह्याच्यामध्ये सगळ्या लेडीज आहोत, ज्या आपण आहोत काम करणाऱ्या लेडीज आहोत आणि आमचे लहान बाळं असतात ते आम्हाला घरी कोणी सांभाळायला असतात नसतात तर आम्हाला पाळणाघरची पण व्यवस्था देण्यात यावी की हे आमचा हक्क आहे की पाळणाघर आम्हाला भेटलं पाहिजे परिचारकासाठी. त्याच्यानंतर जे आमच्यासाठी जे क्वार्टर्स आहेत आता कुठे आहेत कुठे नाहीत पण आम्हाला सध्या क्वार्टर्स अवेलेबल नाहीत तर परिचारकांसाठी क्वार्टर्स देण्याची व्यवस्था करावी की ज्याने आमची इमर्जन्सी सेवा आहे आम्हाला वेळेवर येता येईल लवकर येता येईल तर याची पण सोय करण्यात यावी. त्यानंतर आता आम्ही सार्वजनिक आरोग्याच्या अंडर काम करणारे आहेत आम्ही DHSच्या. तर आमचे जे RH आहेत तिथे इंचार्जची तिथे जागा नाही तर कोणत्या पण एका परिचारिकेला आम्हाला ते इंचार्जचं पद पाहावं लागतं जेणेकरून त्याचा जे एक स्टाफ नर्स कमी झाल्यामुळे रुग्णाच्या आरोग्यावर किंवा सेवा देण्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे सगळ्या RHमध्ये एक इंचार्जचे पद निर्मित करून तिथे इंचार्जचं पद भरण्यात यावे. त्याच्यानंतर ज्या जुनी पेन्शन योजना आहे ते जुनी पेन्शन योजना सगळ्याप्रमाणेच आम्हाला पण देण्यात यावे. आणि त्याच्यानंतर धुलाई भत्ता व कंत्राट आणि सगळ्यात आता जो मेन मुद्दा आहे तो आहे कंत्राटी भरतीचा. भले आम्ही परमनंट राहो पण आमचे लेकरं बाळ किंवा पुढील या देशाची भावी पिढीला ह्याने डायरेक्ट एका कंत्राटदाराला देऊन हे कंत्राटी भरती जी आहे ते खूप अन्यायकारक आहे येणाऱ्या भावी पिढीसाठी. तर कृपा करून शासनाला विनंती आहे की ही जी कंत्राटी भरती आहे ती बंद करावी. कंत्राटी भरती करणं म्हणजे एखाद्याच्या हातात तुम्ही शासन देणं. ज्यांनी कंत्राट घेतलं त्याला तुम्ही इनडायरेक्टली तुम्ही शासन देत आहोत. त्यांच्या अंडर काम करणं म्हणजे पब्लिकला सेवा देणाऱ्याला किंवा जे आम्ही आता येणारी भावी पिढी आहे तरुण पिढी त्यांच्यावर अन्याय होत आहे. त्यांनी म्हणलेल्या तेवढ्याच वेतनमध्ये काम करणे हे आजकालच्या महागाईला परवडणारं नाही आणि येणाऱ्या पिढीला पण ह्याच्यातून सफर होणं खूप वेदनादायक होणार आहे. त्यामुळे कंत्राटी भरती बंद करणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जेणेकरून येणाऱ्या भावी पिढीला देशांना व तरुण पिढीला ह्याचे थोडीशी आपल्याला राहत म्हणल्यासारखं भेटू शकते आणि येणाऱ्या पब्लिकवर अन्याय होणार नाही. त्याच्यामुळे कंत्राटी पद्धती बंद करणे खूप गरजेचे आहे. मॅडम तुम्ही सुरुवातीला म्हणलं ते बिल्डिंग बांधलेलं आहे, बिल्डिंग तुमच्या ह्याच्यासाठी बांधलेलं आहे का? नाही आमच्याकडे नाही. नर्सिंग कॉलेजची बिल्डिंग बांधलेली आहे आता नर्सिंग जालना कॉलेज म्हणजे जालन्याला आहे ऑलरेडी सँक्शन आहे. आता काल परवा बाबळगावला झालेला आहे. सगळीकडे बिल्डिंग बाबळगाव लातूर बाबळगाव तिथे BSc नर्सिंगची मान्यता दिलेली आहे युनिव्हर्सिटीने. पण ह्यांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे MSc वाले लोक नाहीत की जेणेकरून आम्ही MSc वाले 201 ह्यांच्याकडे शिक्षण घेऊन MSc काय PhD करून बसलेले लोक आहोत. पण ह्याने आम्हाला तिथं प्रमोशन देऊन कॉलेज सुरू करत नाहीत. तरी हे लवकरात लवकर ह्याने ते जे दुसरा जो तुम्ही फीसचा मुद्दा म्हणला ते शाळेच्या फीसचा म्हणलं हां ते बाहेर प्रायव्हेटला त्या लोक आता जर आपल्याकडे नर्सिंग कॉलेज समजा 5 नर्सिंग कॉलेज सुरू झाले तर 100 म्हणजे 500 विद्यार्थ्यांची तेवढी फीस वाचू शकते की त्यांना प्रायव्हेटला तेवढे लाख देण्याची गरज पडत नाही. आणि आपल्या गव्हर्नमेंटला पण त्याचा फायदा होईल की आपल्याला तेवढे हात भेटतील काम रुग्णसेवा द्यायला. शासकीय रुग्णालय शासनानं मंजूर देऊन सुद्धा उघडत नाही. हां म्हणजे प्रमोशन देत नाहीत त्यामुळे ते कॉलेज बंद पडून आहेत आता. मग आता तुमची मागणी अशी आहे की जे तुम्ही मागणी केली ते तुमचे पूर्ण हवं. आमची अशी मागणी आहे की आम्ही आज एक दिवस संप करणार आहोत. जर आज ह्याच्यावर शासनाने काही पॉझिटिव्ह किंवा दखल घेतली तर आम्ही आजचा दिवस संप मागे घेणार. जर आमच्याकडे दुर्लक्षित झालं आमच्याकडे जर त्यांनी शासनाने जर लक्ष दिलं नाही तर आम्ही परत 18 तारखेपासून बेमुदत संपावर जाणार आहोत.